नमस्कार, मी राणिका स्लिवाल. आपण पाहत आहेत डिजिटल अहिल्यानगर. देशात नीट पेपर फुटीनंतर मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा युवक आक्रमक झाला. आक्रमक झालेल्या युवकांनी थेट संसदेतच धडक दिली. तर एकीकडे सोनम वांगचुक यांचे देखील उपोषण हाणून पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरीकडे आपण 2 दिवसांपासून पाहतोय दिल्लीमध्ये अतिशय निंदनीय घटना समोर येते. महिला असतील, मुली असतील, तरुण असतील, प्रत्येकावर इथे अमानुषपणे लाठीचार्ज केल्याचं देखील पाहायला मिळते. दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतायत की या आंदोलनामध्ये अनेक पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झालेले आहेत आणि हे राजकारण आहे. या संदर्भात आता आपल्या बरोबर आहेत युवा नेते नितीन भुतारे. सर, डिजिटल अहिल्यानगरमध्ये आपलं स्वागत. सध्या आपण पाहतोय नीट पेपर फुटीनंतरची झालेली घटना, काय सांगाल? संपूर्ण देशामध्ये नीट पेपर फुटून 2 महिने झाले आणि या 2 महिन्यानंतर संपूर्ण तरुण वर्ग गल्लीपासून आज दिल्लीपर्यंत तो संसदेवर धडकला. त्याचं कारण काय आहे की या संपूर्ण 2 महिन्यांपासून तरुण वर्ग, विद्यार्थी हे सरकारला प्रश्न विचारत होते. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत होते. याच्यावर बोलण्यासाठी देशातला, सत्तेतला कुठलाही नेता पुढे आला नाही. आणि आज ज्यावेळेस संसदेमध्ये मोर्चा धडकला, त्याच्यामध्ये आज आपल्या राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सांगतात का याच्यामध्ये राजकीय पदाधिकारी आणि काही राजकीय पक्ष याच्यामध्ये सामील आहेत. अहो, तुमचे नेते काही 5-10 दिवसापूर्वी सांगत होते की विरोधी पक्षामध्ये माणूस उरला नाही. आणि तुम्हीच एका बाजूला म्हणतात की लाखोंच्या संख्येने लोक येत आहेत, त्याच्यामध्ये राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत. मग तुम्ही कुठंतरी एका भूमिकेवर ठाम राहा ना. विरोधी पक्षात माणूस आहे का, हे विद्यार्थी आहेत का, राजकीय पक्षाचे लोक आहेत. परंतु मुख्य प्रश्नावरून लक्ष हटवायचं हा सगळा प्रकार चाललेला आहे. आज देशातला युवक का समोर आला? 2 महिन्यांपूर्वी फुटलेला पेपर, तुम्ही त्याच्यावर उत्तरं देत नाही, तुम्ही धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेत नाही, हे तुम्ही काही सांगत नाही लोकांना, म्हणून तो युवक पुढे आला ना. आज जर पेपर फुटून कॉप्या करून जर आपल्या देशाचे डॉक्टर होणार असतील, नीट पेपर फुटून जर काही लोक जर आरोग्य सेवा देणार असतील, तर मला सांगा कुठला आजारी व्यक्ती नीट होईल का येणाऱ्या काळामध्ये? म्हणजे तुम्ही एका प्रकारे आरोग्याशी खेळू राहिलेत ना. तुम्ही सीईटीचा जर पेपर फुटला आणि त्याच्यामध्ये कॉप्या करून जर लोक पास झाले, तर येणारे स्ट्रक्चर कसे उभं राहतील, बिल्डिंगा कशा उभं राहतील? म्हणजे देशामध्ये कुठल्याही महत्त्वाच्या परीक्षांवर गांभीर्य राहिलेलं नाही आणि याच्यावर कुठंतरी राजकारण करायचं. देशाचे पंतप्रधान काल संसदेच्या बाहेर निघून गेले. माझं तर खरं मत आहे की संसद चालू झाल्या झाल्या विरोधकांना शांत बसून देशाच्या पंतप्रधानांनी देशाला संबोधित करण्याची गरज होती. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणं गरजेचं होतं आणि तुम्ही सांगणं गरजेचं होतं की येणाऱ्या काळामध्ये ही जी पेपर आहेत हे कशा प्रकारे झाले पाहिजेत. अहो, आज नीट सारखी परीक्षा असेल, आज सीईटी सारखी परीक्षा असेल, ज्याच्यातून देशाचे अधिकारी घडतात, ज्याच्यातून देशाचे तुमचे डॉक्टर घडतात, ज्याच्यातून देशाचे मोठे मोठे इंजिनियर घडतात, त्याची परीक्षा खाजगी कंपन्यांद्वारे घेतली जाते. म्हणजे देशाचा अधिकारी सरकारी, देशाचा डॉक्टर सरकारी, देशाचा एखादा इंजिनियर सरकारी आणि त्याची परीक्षा खाजगी कंपनी घेतात. म्हणजे कुठं आदेश चालला आहे? ज्या प्रकारे तुम्ही सत्तेत येण्यापूर्वी भ्रष्टाचार केलेल्या काँग्रेसला बाहेर लोकांनी बसवलं, ते का बसवलं की ही भारतीय जनता पार्टी, या भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी काहीतरी करतील, नवा भारत घडवतील, आजचे दिन आणतील. परंतु हे कुठंच काही नाही आणि आज तुम्ही पळ काढतायत. काय चाललंय देशामध्ये? हा सर्व प्रकार गंभीर आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना तोंड देणं गरजेचं होतं. आज विद्यार्थ्यांना तोंड देण्यापेक्षा तुम्ही त्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करता, तुम्ही अश्रुधुराच्या नळकांड्या फोडता, महिलांना मारता, लेडीजला मारता आणि काही झालं का तुम्ही समोर आणता जय श्रीराम, भारत माता की जय. अरे काय संबंध आला याचा? इथं पेपर फुटता, लोकांचं भवितव्य, विद्यार्थ्यांचं भवितव्य कुठंतरी धोक्यात आलं आणि तुम्ही जय श्रीराम भारत मातेचे नारे देता. त्या प्रभू श्रीरामांना तरी पटेल का ह्या गोष्टी? अशा प्रकारे देवाच्या नावावर राजकारण करतात, हे कुठंतरी चुकीचं आहे. 2 दिवसांपासून राम मंदिर चोरीचा देखील मुद्दा गाजतोय संसदेमध्ये, काय सांगाल? राम मंदिर चोरीचं प्रकरण तर खरंच गंभीर आहे. या राम मंदिर चोरीवर
भारतीय जनता पार्टीचे तर कोणी नेते बोलानाच. स्थानिक गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत फक्त एवढंच सांगतात की याच्या आधी काँग्रेसच्या काळात मोठ्या मोठ्या चोरी झाल्या. काँग्रेस चोर होते म्हणूनच लोकांनी तुम्हाला निवडून दिलं ना. अहो, यांच्या राम मंदिराच्या चोरीमुळे देशातल्या सगळ्या मंदिरांवर याचा परिणाम झाला. आज जर राम मंदिराची जर परिस्थिती पाहिलं तर कोणी तिथं दान सुद्धा द्यायनात, यांनी चोऱ्या केल्यामुळं. आज देशामध्ये शिर्डीचं मंदिर असेल, तुमचं तिरुपती बालाजी. तिरुपती बालाजींचं मंदिर असेल, असे मोठे मोठे मंदिर आहेत. यांच्या माध्यमातून अनेक गावांचा विकास होत होता, अनेक गावांचा आरोग्य सेवा यांच्यावर चालू आहे. परंतु कुठंतरी दान देताना आता लोक सुद्धा विचार करायला लागलेत. जर आपलं जर दानपेटीत जात नसेल, तर एखाद्या चोराच्या खिशात जात असेल, तर लोकांनी का दान दिलं जावं? म्हणजे चांगल्या मंदिरांवर सुद्धा याचा परिणाम होऊ राहिला. जे काही लोक प्रभू श्रीरामांचा कलश घेऊन मिरवत होते की तुम्ही राम मंदिराला मदत केली पाहिजेत, लोकांनी भक्तिभावाने मदत केली, श्रद्धेने मदत केली, त्यांनी भाव त्यांचा दाखवला. 5 रुपयापासून तर 5 लाखांपर्यंत लोकांनी दान केलं. परंतु ही दान चोरीला गेल्यानंतर जे कलश घेऊन जे लोक फिरत होते, हे भारतीय जनता पार्टीवाले, RSS वाले, आज कुठं गेले? जे प्रभू श्रीरामांचे नारे देत होते, जय श्रीराम, भारत माता की जय, कुठं गेले? म्हणजे प्रभू श्रीरामांचं नाव फक्त तुम्हाला राजकारणापुरतं घ्यायचं का? प्रभू श्रीरामांचं नाव फक्त तुम्हाला मुस्लिमांचा विरोध करण्यासाठी घ्यायचं होतं का? म्हणजे कुठं तरी लोकांनी यांना रामांचं मंदिर सुद्धा यांना पुरलं नाही, प्रभू श्रीराम सुद्धा यांना पुरले नाही. त्यांच्या नावावर राजकारण करून त्यांचंच मंदिर लुटण्याचा प्रकार या भारतीय जनता पार्टीच्या आणि RSSच्या लोकांनी केला. पंतप्रधान मोदी नेहमी म्हणत असतात की युवा वर्ग हा आपल्या देशाचं भवितव्य आहे, मात्र आज त्या युवा वर्गाचा विचार केला जात नाहीये आणि सोनम वांगचुक यांचं आंदोलन देखील हाणून पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवा वर्गाचा विचार केला ना. काल परवा दिसलं, त्यांना चांगलं शिक्षण मिळणार नाही, पण चांगल्या लाठ्या त्यांना मिळणार, हे 100% दिसलं. चांगल्या काठ्या देऊन त्यांना मारलं काल. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कसा नवीन भारत घडवायचा होता हे कालच्या प्रकरणावरून संपूर्ण देशाला दिसलं. फक्त अदानींना हा भारत द्यायचा, पण विद्यार्थ्यांच्या हातात हा भारत द्यायचा नाही, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. सोनम वांगचुक का बाहेर आलो? तुम्ही 2 महिने तुम्ही नीट पेपर फुटल्यानंतर तुम्ही उत्तर दिलं नाही, म्हणून सोनम वांगचुक बाहेर आले. आणि त्यांनी तुम्ही काय बदनामी लावली? सोनम वांगचुक चीनचे एजंट आहे, सोनम वांगचुक पाकिस्तानचे एजंट आहे. भारतीय जनता पार्टीवर जर काही आलं तर यांच्याकडं ठरलेलं आहे, ह्यो पाकिस्तानचा एजंट आहे, ह्यो ISIचा एजंट आहे, ह्यो चीनचा एजंट आहे. एवढंच करायचं आणि श्रीरामाचे नारे द्यायचे, भारत माता की जय द्यायचं, राम रक्षा तुम्हाला येते का एवढंच म्हणायचं. आता काय त्या राम रक्षेचा प्रश्न आला? आज काय भारतीय भाजपचे नेते म्हणतात उद्धव ठाकरेंना राम रक्षा येते का? अरे, उद्धव ठाकरेंच्या वडिलांनी संपूर्ण हिंदुत्व देशामध्ये पेरलं आणि तुम्ही त्यांना प्रश्न विचारता तुम्हाला राम रक्षा येते का? काय चाललं या देशामध्ये? काय नाही, बावळटाचा बाजार आहे. फक्त देवाच्या नावावर धंदा करायचा, बिझनेस करायचा, हेच भारतीय जनता पार्टीने ठरवलं.